नमस्कार. आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहोत, बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असणारं मकरध्वजाचं मंदिर बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये चिंचोण या गावामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आपल्यासोबत आहेत, महाराज आपल्यासोबत आहेत आणि यात्रा कमिटीचे नियोजन करणारे आबा बडे पाटील हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मंदिर म्हणजे दरवर्षी महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे आणि ह्या मकरध्वज महाराजाची यात्रा आता जवळ आलेली आहे आणि मकरध्वज महाराजाची यात्रा म्हटलं की महाराष्ट्रातील पाहुणे रावळे असतील किंवा महाराष्ट्र जेवढ्या लोकांना माहिती तेवढे लोक ह्या कार्यक्रमासाठी इथं येतात आणि एक श्रद्धेने देवाच्या म्हणजे वर्षभरातून नाही आलं तरी दिवाळी म्हणजे ह्या गावची दिवाळीच पौष पौर्णिमा आणि मकरध्वज जन्मोत्सव ही दिवाळीच समजून सर्व महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी ज्यांना ज्यांना माहिती त्या सप्त्यासाठी येत असतात. नमस्कार आबा, काय सांगाल आता या मकरध्वजाची यात्रा जवळ आलेली आहे आणि हे एकमेव देवस्थान आहे महाराष्ट्रामध्ये, एकमेव देवस्थान आपल्या चिंचोण या गावामध्ये आहे. कशा प्रकारचं नियोजन असतं आणि कशा प्रकारचं म्हणजे सप्त्याचं नियोजन असतं? दरवर्षी चालू असतं गाववाल्यातर्फे सगळे गावकरी मिळून हे सगळं नियोजन केलं जातं. पट्टीला बसतो आम्ही आणि वर्गणीप्रमाणे सगळ्या गाववाल्याकडून माणशी एकरी अशी पट्टी ठरवून आम्ही ते नियोजन जमा करून सप्त्याचा खर्च केला जातो. आणि सप्त्यामध्ये नामांकित कीर्तनकार, गायक, वादक, डेकोरेशन, मंडप असं व्यवस्थितपणा असतो. व्यवस्थित हे मंदिर पूर्वी खूप छोटं होतं, परंतु म्हणजे खूप याच्यामध्ये बदल केलेला आहे, सुसज्ज मोठं मंदिर केलेलं आहे. कुठून बाहेर म्हणजे राज्यातून कारागीर आणून मूर्ती आणून खूप हे कसं नियोजन म्हणजे कुठून आणले काय कसं म्हणजे मंदिराचं काम? सगळ्या गावाल्याकडून 11,000 रुपये अशी देणगी जमा करून एक सगळ्याच्या हातभारानं हे मंदिर उभं केलं आणि ह्याच्यासाठी कर्नाटक मधून ह्याचे कलाकार आणले होते, कारागीर. हे कळस सुद्धा आम्ही कर्नाटक मधून आणलं, त्याला सोन्याचं पॉलिश दिलेलं, त्याच्यामुळे त्याचा कलर गेलेला नाही, व्यवस्थितपणा अजून बी. 2014ला आमचं हे मूर्ती स्थापन झालेली. पुन्हा हे बद्री आबा बडे पाटील आहे, ते यात्रा कमिटीवर असतात. त्यांनी आताच सांगितलं की नियोजन कशा प्रकारचं असतं आणि मंदिराचं हे जे काम आहे हे काम बाहेर राज्यातील कारागीर आणून केलेलं आहे, सुशोभित केलेलं आहे. पूर्वी हे मंदिर खूप छोटं होतं, याचं जीर्णोद्धार गावकऱ्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत या गावचे हबप पुरुषोत्तम महाराज कुटुळे आपल्यासोबत आहेत आणि हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. या म्हणजे देवाचा काय इतिहास आहे, दुसरीकडे कुठेही मंदिर नाही. काय महाराज कशा प्रकारचा इतिहास आहे आणि हा काय सांगाल या मकरध्वजाच्या बद्दल? हे पुरातन मंदिर आहे. हे पूर्वीचं याला मैकावती नगर म्हणतात. इथं मकरध्वज महाराजांचा जन्मोत्सव सोहळा होतोय आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण भगवान गडकर यांनी ही चालू केलेली परंपरा आहे. त्याच्यानंतर द्वितीय अधिकारी म्हणून महंत भीमसिंह बाबाई इथून येऊन गेले. नंतर आमचे वडील श्री हरिभक्तपरायण धोंडराम महाराज कुटुळे हे होते. जनार्दन स्वामी महाराज पण वडवणीचे बेदरकर माऊली हे पण इथं यायचे. त्याच्यानंतर आताच्या या 25-30 वर्षापासून जवळजवळ मी याच्यामध्ये सतर्क राहतोय. हे मैकावती नगर आहे. इथला इतिहास जर माझ्या वाचनामधून आणि श्रवणामधून असं आहे की लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर रावण हताश होतो आणि मग त्याच्यावर पर्याय मार्ग म्हणून कोणाचा तरी आपण पाठिंबा घेतला पाहिजे म्हणून ऐरावण महिरावणाला आपले दूत पाठवतो आणि त्यांची मदत मागण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस ते ऐरावण महिरावण म्हणतात, अरे एवढे तुम्ही इंद्रजितासारखे, कुंभकर्णासारखे सर्व तुम्ही हे मारल्या गेले, याच्या अगोदर आम्हाला का नाही सांगितलं? त्यासाठी ते दोघं म्हणतात आणि मग ते दूत त्यांच्याबरोबर संवाद करतात. ऐरावण महिरावणाला रावणाने ती मदत मागितलेली. नंतर ऐरावण महिरावणाने राम लक्ष्मण चोरण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करत असताना हनुमंतराय तिथं ती झोपत नव्हते. जाग करणं हे साधूचं कामच आहे, ती कसं झोपतील? आणि झोपल्याच्या नंतर सर्व जग झोपल. हनुमंतरायांनी त्यांना संधीच होऊ दिली नाही त्यांना चोरण्याची. त्यावेळी भगवान रामचंद्र स्वतः हनुमंतरायाला म्हणतात, तशा पद्धतीची बुद्धी देतात.
ते बुद्धीचे प्रकाशक आहेत भगवान परमात्मा. तर हनुमंता थोडस शांत राहा म्हणले की पुढचं कार्य होणार नाही, जरा मला न्यायचं तर नेऊ दे. आणि मग रामप्रभूला आणि लक्ष्मणाला हे ऐरावण माहेरावण घेऊन जातात आणि देवीला बळी देण्याचा प्रयत्न करतात. आता बरंचसं काही सांगायचं, पण आपल्याला मुलाखतीमध्ये थोडंसं सांगावं लागेल. मग बळी देण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस त्या देवीला प्रसन्न करण्याकरता बरंचसं काही अन्नदान देतात आणि पंचामृताचा भोग पण देतात. ती घेतल्याच्या नंतर तरी देवी तृप्त होतच नाही, अतृप्ततेचा तिच्या ठिकाणी भाव दिसतोय. त्यावेळेस ऐरावण माहेरावणला वाटतंय राम लक्ष्मणाला बळी दिल्याच्या नंतर देवी तृप्त होईल. आणि मग तृप्त करण्याकरता राम लक्ष्मणाला बळी देण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस तिथं भगवान रामाला विचारलं जातं की बाबा आता हा शेवट अंतिम टप्पा आहे तुमचा, तर मग तुम्हाला आता बळी द्यायचे, तर तुमचा कोणी जर सोडवणार असेल तर त्याला तुम्ही पाचारण करा. त्यावेळेस मग भगवान राम म्हणतात की अरे मी चिंतन केल्याच्या नंतर, माझं चिंतन केल्याच्या नंतर जगाची चिंतामुक्त होते, आता मी कोणाचं चिंतन करू. त्यावेळेस हनुमंतरायाचं चिंतन करतात आणि त्यावेळेस हनुमंतराय नेमकं तिथं त्यांचं ते आगमन होतं, सूक्ष्म रूपामध्ये आगमन करतात. येते वेळेस हनुमंतराय मकरध्वजाची भेट होते. तिथं राम लक्ष्मणाला तिथं ठेवलेलं असते आणि मकरध्वजाची भेट झाल्याच्या नंतर मकरध्वज हा द्वाररक्षक असतो, द्वारपाल, तो आत हनुमंतरायाला जाऊ देत नाही. आणि हनुमंतरायाने तापसी वेश धारण केलेला आहे, पण ओळखलं मकरध्वजाने, कारण तो हनुमंताचा पुत्र आहे, तो नाही ओळखायला काय झालं, ओळखलं आणि आत जाऊ देणार नाही असं म्हटल्याच्या नंतर मग त्यांचं युद्ध झालं. आणि युद्धामध्ये हनुमंतरायांनी एवढा जरी प्रहार केला तरी मकरध्वजावरती परिणाम नाही झाला. हे पाहून हनुमंतराय विचारणा करतात, अरे तू कोण आहेस, तुझा वडील कोण आहे, तुझी आई कोण आहे, असं विचारणा केल्याच्या नंतर मकरध्वज थोडं स्मित हास्य करतात. ते म्हणतात अरे ही युद्धभूमी आहे, इथे काही लग्नविधीचा कार्यक्रम नाही, तू माझा असं पात्र परिचय आई वडिलांचा विचारतो, तरी पण मी सांगतो माझा बाप हा वायुसूत नंदन हनुमंतराय आहे. असं म्हणल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणतात अरे तुझ्या मातेला तू व्याभिचारीत बनवतो का, भलत्याचं कोणाचं तरी नाव घेऊन, वानराचा वेश सुवर्ण कोपिन दिसती शोभायमान कुंडलीती, मला जन्मातच सुवर्णाची लंगोटी आहे आणि स्त्रियाचा कुठलाच संबंध आलेला नसताना सुद्धा माझा पुत्र म्हणून तू सांगतो, तुला लाज वाटायला पाहिजे, असं हनुमंतराय बोलतात. त्यावेळेस मकरध्वज महाराज म्हणतात मी खोटं नाही बोलत, मी सत्यच बोलतोय, माझ्या मातेकडे चला. आणि मग मगरीनं सांगितलं, तिथं त्या मकरध्वजाची आई आली, हनुमंतरायाला म्हटली तुम्ही असं काही नाराज होऊ नका, ही मकरध्वजाने सांगितलेलं बरोबर आहे, तुम्ही ज्यावेळेस लंका जाळली आणि समुद्रामध्ये ती शेपूट विजवत होता त्यावेळेस समुद्राने तुम्हाला विनंती केली की आत तुम्ही विजवू नका, बाहेर विजवा, ही सर्व जी जलचर प्राणी ते सर्व नष्ट होतील. त्यावेळेस तुम्ही कडेला बसून शेपूट विजवत असताना जो तुमच्या कपाळाचा घाम पडला आणि त्या घामापासून मला गर्भधान झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून हा मकरध्वज जन्माला आलाय. मग त्या मकरध्वजाचं आणि त्यांची ते दोघांची भेट झाली. मगरीनं मग ते युद्ध बंद करायचं सांगितलं, त्यांनी ते बंद केलं आणि हनुमंतरायाने मग ते पुढं माहेरावून मारल्या गेला, पण ऐरावण मरत नव्हता. ते ऐरावण मारण्याकरता मकरध्वजाला विचारलं ही कसा मारल्या जाईल. त्यावेळेस मकरध्वज म्हणला माझ्या मालकाचं जी आहे, मालकाची उणीव ही सेवकांनी सांगायची नसते, तो महान दोष असतो, धर्म आहे तो. तर तुम्ही जरी वडील असलात तरी पण माझ्या मालकाचं हे जे आहे ते मी सांगणार नाही, असं म्हणल्याच्या नंतर पुन्हा सूक्ष्म रूप मारुतीरायाने घेतलं आणि देवी होऊन स्वतःच बसले, देवी होऊन स्वतः बसले आणि ते ऐरावण माहेरावण ते मग देत असताना बळी द्यायचं रामप्रभूला ठरवलं. आणि तेवढ्या वेळाला मग मारुतीरायाने काय केलं, ते या ऐरावण माहेरावाला मारण्याकरता प्रयत्न करू लागले, पण उघड जर मारण्याचा प्रयत्न केला तर हे चालणार नाही असं हनुमंतरायाला जाणवलं. तेवढ्यात
माहिरावनला मारल्या गेलं, पण अहिरावण काही मरत नव्हता. पुन्हा आणखी परत त्या मगरिणीला आणि मकरध्वजाला विचारण्यात आलं, तर मगरिणीनं पुन्हा सांगितलं की हा अहिरावण कसा मारला जाईल, याच्या पत्नीला भेटा. चंद्रसेनेला जाऊन हनुमंतराय भेटले आणि चंद्रसेनेची इच्छा, तिचं वर्म मगरिणीला माहित होतं. तिचं वर्म सांगितलं या मगरिणीनं की हिला राम प्रभू आपला पती व्हावा अशा प्रकारची तिला अपेक्षा आहे. तर म्हणून स्वतःच्या पतीच्या वधाची बातमी ही सांगू शकते, कसा मारता येतो ते. आणि त्या पद्धतीनं मग ते विचारणा केली चंद्रसेनेला. तर चंद्रसेनेनं कसा मारायचं हे सांगितलं की तो भुंगा अमृत आणतोय, त्या भुंग्याची सोय लावा. हनुमंतरायांनी त्या भुंग्याची सोय लावली. भुंग्याचे असे पंख उपटून त्याला प्राण त्याचा घेणार, तेवढ्याच तो भुंगा म्हटला, मी तुम्हाला मदत करीन, मला जीवदान द्या. त्याने ते सांगून दिलं. हनुमंतरायांनी त्याला सोडलं आणि सोडल्याच्या नंतर मग तो अहिरावण मारल्या गेला. अहिरावण मारल्याच्या नंतर मग राम प्रभू आणि लक्ष्मण, विजयाचा जो आनंद असतो तो आता विजयाचा आनंदोत्सव सोहळा साजरा केला पाहिजे शत्रू मारल्याच्या नंतर. पण हनुमंतराय थोडे जरा नाराज झाल्यासारखे झाले. अरे आपण एक पत्नी एक वचनी एक बाणी अशा प्रकारचा राम, आणि त्याला आता चंद्रसेनेला पुन्हा पत्नी करून घ्यायचे, असं आपण हे जे विधान केलं, आता हे कसं काय जुळवाजुळवी करायची, असं हनुमंतरायाचं ते मनामध्ये. आणि मग हनुमंतराय तेवढ्याच वेळात मग परत त्या चंद्रसेनेकडे आले आणि त्या चंद्रसेनेला म्हणले, जरा बुद्धिमत्ता वरिष्ठ होते. ते म्हणले, चंद्रसेने मी रामाला बोलवतोय, तुझा पलंग अगदी सज्ज ठेव, जर मोडला राम बसल्याच्या नंतर मग मात्र राम निघून जातील. असं म्हणल्याबरोबर चंद्रसेना म्हटले, बोलवले राम. बसल्याबरोबर तो पलंग मोडला. मोडण्याचं कारण काय, त्या भुंग्याने तो पलंग पूर्ण कुरताटला होता. आणि मग ती चंद्रसेना हनुमंताला ज्यावेळेस शाप देऊ लागली, त्यावेळेस राम प्रभू म्हणले, शाप देऊ नको, तुझं काय म्हणणं आहे ते सांग. म्हटले, मला यांनी कपटानी यांनी फसवलं, माझा पती मारलाय आणि मला तुम्ही पती म्हणून करून देता असे याचा शब्द आहे मला, आणि हा खोटा बोलायला लागलाय, राम भक्त स्वतःला म्हणतो. असं म्हणल्याच्या नंतर रामप्रभू म्हणले, अरे यावेळेस मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करीन. तू पुढं 17 जिताच्या उदरी जन्माला ये सत्यभामा म्हणून, मी तुला वरील मी आणि तुझी इच्छा पूर्ण करीन, अशा प्रकारचा शब्द दिला. आणि नंतर तिथं लगेच रामप्रभूने निघत्या वेळेस ते मगरिणीच्या उदरीने हनुमंतरायाच्या पोटी जन्माला आलेले जे मकरध्वज आहेत त्यांना त्या मैकावती नगरामध्ये मकरध्वज म्हणून त्यांचा राज्याभिषिंचन सोहळा तिथं पार पाडला आणि ते तिथून निघून गेले. महाराज म्हणजे याचं चिंचवण हे गाव आहे, हा रामायणाचा काही भाग इथं घडला, याच्याबद्दल काही हा रामायणामधलाच हा प्रसंग आहे. अहिरावण माहिरावनाची ही वस्ती आहे, ही पाताळ लोक आहे आणि या पाताळातला राजा मकरध्वज म्हणून आहे. म्हणजे या चिंचवण, तुम्हाला असं म्हणायचं की या चिंचवण मध्ये हे जे रामायणाचा काही भाग घडलेला आहे तो इथं घडलेला आहे, जे सांगितलेली कहाणी इथं घडलेली असं आहे. हे आज आपण मकरध्वज त्याचा काय इतिहास आहे, आणि हे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये म्हणलं तरी काही वावगं नाही, हे फक्त मंदिर इथंच आहे, चिंचवण मध्येच आहे. आणि वर्षामधून याचा एक सप्ताह पौष पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा होतो. आणि ते आपण महाराजाकडून आबाकडून जाणून घेतलं की कशा प्रकारचं नियोजन आहे आणि तो इतिहास ह्या चिंचवण मध्ये कशा प्रकारचा घडलेला आहे. सप्ताही होतो, चिंचवण भगवान बाबाची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी केली जाते, पौर्णिमेला साजरा केला जातो. गावात पालखीची मिरवणूक होती. अशा प्रकारचं हे इतिहास आपण जाणून घेतला. न्यूज साठी हनुमंत म्हात्रे, कॅमेरामन अशोक फपाळ. धन्यवाद.